जालना जिल्ह्यामध्ये आज अखेर साधारणतः 2,54,000 हेक्टर एकरात जर विषय करायचा झाला तर 6,35,000 एक शेती एकराचं नुकसान हे माझ्या शेतकऱ्यांचं हे जालना जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। मगाशी ते हेक्टर 2,54,000 हेक्टरच्या ऐवजी मी तुम्हाला एकरात सांगतोय की 6,35,000 एकराचं नुकसान निस्ते एकट्याच्या प्राथमिकांवर जालना जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। आणि राज्याचा जर विचार करायचा झाला तर आज साधारणतः 80 लाख एकर एवढं माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। ह्या नुकसानीबरोबरच कुणाच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, कुणाच्या घराची पडझड झालेली आहे, काही ठिकाणी जमीन, आता आपण तिथे मगाशी त्या स्पॉटला बघितलं, काही ठिकाणी जमीन वाहून गेलेली आहे, काही ठिकाणी पशुधन वाहून गेलेले आहे। त्यामुळे या माध्यमातून आज इथं मी फील्डवर आलेलो माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना, आज इथं शेतकरी बांधव येत आहेत। मी एका ठिकाणी गेलो काय आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये गेलो काय, एका ठिकाणी गेलो तरी प्रत्येकाचं शेत मी बघितल्यासारखं आहे। त्यामुळे इथं सगळे महसूलचे अधिकारी आहेत, कृषी विभागाचे अधिकारी आहेत, यांना माझ्या स्ट्रिक्ट सूचना आहेत। या तालुक्यातल्या ह्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांचा ज्याचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्याचा 1 एकराचा पंचनामा सुद्धा राहायला गेला नाही पाहिजे। आणि त्या सगळ्या शेतीचे पंचनामे प्राथमिक अंदाजानुसार 6,35,000 एकराचं नुकसान हे खूप मोठं नुकसान या जालना जिल्ह्याचं झालेलं आहे। आणि हे जालना जिल्ह्यामध्येच आहे की इतर ठिकाणी मे, जून, जुलैमध्ये पाऊस पडला, जालना जिल्ह्यामध्ये पाऊस जो पडला तो ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये जास्त पाऊस तिथं या तालुक्यामध्ये पडलेला आहे। त्यामुळं आपल्या पंचनाम्याचं काम, नुकसान भरपाईचं सुरू आहे, ते काम लवकरात लवकर येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये ते कसं पूर्ण होईल, ते काम पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या काम ते पूर्ण झालं की 10 दिवसात किंवा दीपावलीच्या पूर्वी इथल्या शेतकऱ्याचं ज्याचं नुकसान झाले त्याला प्रत्येकाला ही मदत शासनाच्या वतीनं ही दिली जाईल। कुणी शेतकरी त्यामधनं वंचित राहणार नाही, हे मी जालना जिल्ह्यातल्या माझ्या शेतकरी बांधवांना मी आश्वासित करतो। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे सगळेजण आज शेत बांधावरती आहेत। हे संपूर्ण प्रत्येक जण जिल्ह्याचे दौरे करतायत, आम्ही पण जिल्ह्यामध्ये दौरे करतोय। पंकजाताई मुंडे या जिल्ह्याच्या पालकमंत्री, त्यांचं पण लक्ष आपल्या सगळ्यांवरती आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांनी मी एवढंच आश्वासित शेतकऱ्यांना कलेक्टर आहे तिथल्या त्यांच्यावरती या सगळ्या शेतकऱ्यांचा रोज त्याच्याबद्दल 100% आज इथं पाहिल्यानंतर कलेक्टर मॅडम स्वतः आमदार साहेबच माझ्याशी बोलले। कलेक्टर मॅडमने खरं तर थोडं समजून घेतलं पाहिजे, शेवटी शेतकरी काय, शेतकऱ्याचं दुःख काय असतं। एक तर शेतकरी गारपीट, दुष्काळ आणि आता अतिवृष्टी, एक तर शेतकरी अडचणीत आहे, या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली पाहिजे, या शेतकऱ्याला बांधाव जाऊन त्याला कुठेतरी एक आधार दिला पाहिजे। शेवटी आयुष्यामध्ये बाकी सगळं देण्यापेक्षा आधार हा दिला पाहिजे। या माध्यमातून मी शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही धीर धरा, शासन तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे, कुणीही काळजी करू नका। 1 गुंठा सुद्धा तुमचं शेतीचं ज्याचं नुकसान झाले त्या तो भरपाई वाचून वंचित राहणार नाही। साहेब, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जालना जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, त्याच्यामुळे 12,000 हेक्टरचं नुकसान झालं। मात्र फक्त प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रशासनाला सरकारला त्याचा अहवाल मिळाला नाही आणि जालना जिल्हा दुसऱ्या टप्प्यातल्या अनुदानापासून वंचित राहिलाय। जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवर 10 ते 12 दिवस अहवाल धूळ खात पडेल होता, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। म्हणजे एका जिल्हाधिकाऱ्यांमुळे जिल्ह्यातील जवळपास हजारो शेतकरी वंचित आहेत। या बाबतीमध्ये माहिती घेऊन अशा काळामध्ये कोण चुकीचं जर वागत असेल, कोण जर चुकीचं करत असेल त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल। जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आज तुम्ही या परिसरात म्हणण्यापेक्षा आज जी मी आलोय तर शेतकऱ्याला एक आधार देण्यासाठी आलोय की जे शासनाची जी मदत आहे, शासनाची मदत देण्यासाठी आलेलो आहे। मला शासनाला आता तुम्हाला एवढं सांगतो की या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तो योग्य वेळेस निर्णय घेतील। पण आजची वेळ आहे की माझ्या जे शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्याला काही ना काहीतरी त्याला मदत करायची, त्याला काही ना काहीतरी सहकार्य करायची, ही आमची भूमिका आहे। त्यामुळे आज आम्ही सगळेजण बाजूच्याच वाकवणी शिवारामध्ये जवळपास 5-5 किलोमीटर शेतात पाणी तुंबलेले, अद्यापपर्यंत कृषी विभाग असेल किंवा जिल्हाधिकारी असेल कोणती प्रकारची टीम, कुणी टीम असू द्या, मी आज इथं आलेलो आहे, आम्ही सगळे शासन तुमच्याकडे आलेलो आहे। मी तुम्हाला मगाही सांगितलं की आलं या जिल्ह्यामधलं कुठले 1 एकराचं जे अतिवृष्टीमुळे ज्याचं नुकसान झालंय, शेतामध्ये पाणी आलंय, पडझड झाली, घरामध्ये पाणी गेलंय, नुकसान झालंय, पशुधन वाहून गेलंय, हे कुठलंही एकही शिल्लक 1 गुंठ्याचं शेतीचं क्षेत्र पण या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, एक शासनाचा कृषी मंत्री म्हणून मी सांगतो। मदत दिवाळीच्या अगोदर मिळणार, पंचनामे संपल्यानंतर 10 दिवसाच्या आत किंवा दीपावलीच्या अगोदर कुठले हे ठेवणार नाही। शेतकऱ्यांना मदत मिळेल का? पीक पाणीला ऐका ना, सर्व्हर डाऊन जरी असला तरी आपण मदत वाढवून दिलेली
अजूनही कुणाचं पीक पाणी राहिलं